ठाण्यातल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या सुमारे 193 एकर वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणानं आता नवीन वळण घेतलंय। तब्बल 2800 कोटी रुपयांच्या TDRशी संबंधित प्रकरणामध्ये ठाणे मनपानं संबंधित कंपनीसोबत तडजोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका महापालिकेनं प्रतिज्ञापत्र सादर करत मागे घेतल्यानंतर न्यायालयानं हे प्रकरण निकाली काढले आणि त्यामुळे आता या बहुचर्चित TDR प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं आणि महापालिकेनं नेमकी माघार का घेतली आणि या निर्णयामागे नेमकं कारण काय, कोणतं गणित आहे, पाहूयात रिपोर्ट। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या मानपाडा परिसरातील 193 एकर वादग्रस्त जमिनीचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या जमिनीपैकी जवळपास 100 एकर क्षेत्रावर ठाणे महापालिकेने उद्यानाचं आरक्षण टाकलं होतं। त्या बदल्यात संबंधित कंपनीने TDRची मागणी केली होती। उच्च न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निर्णय देत TDR देण्याचे आदेश दिले आणि तब्बल 2800 कोटी रुपयांच्या TDRचा मार्ग मोकळा झाला। मात्र UDCPRच्या अटी पूर्ण झालेल्या नसल्याचा दावा करत महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जुलैला होणार होती। मात्र आश्चर्यकारकरित्या 20 मे रोजीच सुनावणी घेण्यात आली। ठाणे महापालिकेचे सहाय्यक संचालक कुणाल मुळे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संबंधित कंपनीने आवश्यक अनुपालन पूर्ण केल्याचं नमूद केलं। त्यानंतर महापालिकेने याचिका निकाली काढण्याची विनंती केली आणि सर्वोच्च न्यायालयानेही प्रकरण बंद केलं। मात्र या संपूर्ण प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। संबंधित कंपनीशी संबंधित नितेश कोठारी यांना नोटीसही देण्यात आली नसल्याचा दावा आता केला जातोय। मग कंपनीकडून खुलासा न घेता महापालिकेने माघार का घेतली, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। विशेष म्हणजे या संदर्भात महापालिकेचे अधिकारीही मौन बाळगत असल्याचं दिसून येतंय। संबंधितांना नोटीसच नाही, खुलासा न घेताच माघार, अधिकाऱ्यांचं मौन संशय वाढवतंय। दरम्यान या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही आता सुरू झालेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा 2800 कोटी रुपयांचा TDR घोटाळा असल्याचा आरोप केलाय। ठाणे महानगरपालिकेने स्पेशल लीव्ह पिटिशन कोणाच्या दबावाखाली मागे घेतली याचा खुलासा व्हावा अशी मागणी मनसेनं केली आहे। ठाणे महानगरपालिकेने DIYN कंपनी याच्यावर जी केस केलेली सुप्रीम कोर्टामध्ये पेटिशन दाखल केलेलं स्पेशल लीव्ह पिटिशन, त्याची सेटलमेंट झालेली आहे। ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे। 26 तारखेला याची सेटलमेंट करण्यात आली आणि इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये TDR देण्याचा हक्क हा महानगरपालिकेला कोणी दिला? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये माघार का घेतली, कुठल्या अनुषंगाने घेतली? तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। वन खात्याच्या जागेवर आरक्षण कोणत्या अधिकारातून देण्यात आलं आणि महसूल न्यायाधिकरणाचा निर्णय उलटवण्यात आला कसा आणि वन खात्याचे मंत्री गणेश नाईक या संपूर्ण प्रकरणावर गप्प का आहेत असे सवाल त्यांनी उपस्थित करत या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही दिलाय। महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे। तेरी भी चूप मेरी भी चूप। पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे। आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात का? आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही लढाई गेली 1975 पासून DIY विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? एका बाजूला 2800 कोटी रुपयांच्या TDRचा प्रश्न, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील जमीन आणि आता सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेतल्यामुळे निर्माण झालेले नवे प्रश्न। त्यामुळे या प्रकरणामागचं नेमकं सत्य काय याकडे आता ठाणेकरांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पुढील काळात या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, ठाणे।